विरामानंतर पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवरती सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नवीन बेताल वक्तव्य केली जात आहे। अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होते आहे। सोशल मीडिया OTT प्लॅटफॉर्मसाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्व जारी केली असली तरी सुद्धा आता या माध्यमांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहर दरम्यान केलेली आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्या या मागणीला सर्वपक्षीय खासदारांनी पाठिंबा दर्शवला आहे। OTT प्लॅटफॉर्मवर लोकशाहीच्या नावावरती चुकीच्या पद्धतीने विषय हँडल करायचे, देवदेवतांच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीने बोलायचे। याला कारण OTT प्लेटफॉर्म पर कोई भी सेंसर नहीं है, उनको दिशा नहीं है, उनके कंटेंट पे कुछ भी दिशा नहीं है। कुछ भी पॉलिटिकल के बारे में कुछ भी अनाप शनाप बातें करने की ये जो रिवाज चालू है, इसके ऊपर सेंट्रल गवर्नमेंट ने ध्यान देना चाहिए और सेंसर लगाना चाहिए। OTT प्लेटफॉर्म्स, सब पॉडकास्टर, उनके लिए सख्त कायदा बनाना चाहिए। तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। महाराष्ट्र महिला आयोगाकडून तक्रारीची दखल घेण्यात आलेली आहे। त्या कलाकार आयोजकांवरती कारवाईची मागणी करण्यात येते। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। महाराष्ट्र महिला आयोगाकडून तक्रारीची आता दखल घेण्यात आलेली आहे।